छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल डिझेलसाठी तर गर्दी दिसतीच आहे, मात्र आता त्यासोबतच रिक्षामध्ये भरणारे एलपीजीसाठी सुद्धा रांगा लागलेल्या आहेत. संभाजीनगरमध्ये एका एलपीजी पंपावर जवळपास रिक्षांच्या 2 ते 2.5 किलोमीटरच्या रांगा लागल्यात. काही लोक पहाटे 4 पासून या ठिकाणी आलेले आहेत, मात्र अजूनही एलपीजी मिळू शकलं नाहीये. त्यामध्ये एलपीजीची जवळपास 30 रुपयांनी दरवाढ झाली. त्यामुळे रिक्षा चालकांच्या पोटावरच कुऱ्हाड कोसळल्याचं चालकांनी म्हटलेलं आहे. आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलसाठी वाहनांच्या रांगा लागत आहे. सोबतच आता LPG भरण्यासाठी सुद्धा रिक्षाच्या रांगा लागत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कांचनवाडी भागातील एका LPG पंपावर मी आहे आणि या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर इतक्या रिक्षाच्या रांगा लागलेल्या आहेत. LPG भरण्यासाठी इथं जवळपास 2 ते 3 तास या रिक्षा चालकांना प्रतीक्षा करावी लागते. अशा पद्धतीचं चित्र आहे. LPGचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झालेला आहे. कधीपासून लागलेले आहेत तुम्ही रांगेमध्ये? सर रात्री 12 वाजल्यापासून बजाज हॉस्पिटल तर 3 वाजेपर्यंत होतो. त्यांनी काय गॅस दिला नाही. नंतर इथं 6 वाजल्यापासून आहे. आता 10 वाजले. गॅस मिळतच नाही गॅस मिळत नाही सर. धंदा ठप्प सगळं. कधीपासून थांबले आहेत रांगेत? मैं 7 वाजता। 7 वाजता. हाँ। नहीं मिल रहा है? नहीं रेट महंगा हुए बाद में भी माल नहीं मिल रहा। कितना हुआ महंगा रेट? ये पहले 42 रुपीज था, अभी 89 है कई जगह 96 है कई जगह। अच्छा, तू कधीपासून थांबलाय? सकाळी 6 पासून नाही मिळत आहे. नाही. कधीपासून धंदा बंद आहे मग? मग हे कम 8-9 दिवसापासून चालू आहे असं जे. पण पहिले मिळत होता, आता मिळत होतं आता मिळतच नाही. खूप परेशान चालू आहे सध्या आता. तुम्ही कधीपासून थांबलेले आहेत? 4 पासून बसले येतात. पहाटे 4 पासून. हो, काय आता धंदा नाही काही नाही, बसून येतच. आणि गॅस मिळायचे वांदे. वांदेचे 2-2.5 तास करा, नाही येतच नाश्ता करायचाच बसा. कधीपासून? सकाळी 4 वाजेपासून. अरे बाप. 4 वाजेपासून लाइन लगी। कब से रुके हैं यहाँ? हाँ, सवेरे 5 बजे से नंबर लगाए हुए सब। हाँ। तो अभी तक के देख लो आप कहाँ तक नंबर है। कंचनवाड़ी नक्षत्रवाड़ी तक नंबर चले गए। बिल्कुल स्लो चल रहा। अरे एक ही आदमी डालने वाला है। और रेट भी बढ़ा दिया। और रेट भी डबल रेट लेके माल नहीं मिल रहा। फिर घंटों से लगा रहे और फिर पैसेंजर को 10 रुपये ज्यादा बोले तो रोज तो जा रहे बोटाओ। LPGचा मोठा तुटवडा निर्माण झालेला आहे. लोकांना घरी सुद्धा सिलेंडर मिळत नाही आणि त्यात वाहनासाठी सुद्धा आता LPG मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांवर अशी वेळ आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.